अहमदनगर पासून जवळच असलेल्या आगडगाव या ठिकाणी दर वेळेला दर रविवारी जर बघितलं तर वेगळ्या पद्धतीचा प्रसाद महाप्रसाद हा असतो। आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास 2,500 किलोचा आंब्याचा रस जो आहे तर त्याचा महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जवळपास 9 ते 10,000 भाविक जे आहेत तर ते या आमरसाच्या जेवणाचं जे आहे महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत। विश्वस्त मंडळातील पदाधिकारी आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कशा पद्धतीचं नियोजन आहे दरवेळेला आपण जर बघितलं तर या ठिकाणी वेगळे पण असतं महाप्रसादाचं। नमस्ते। कालभैरवनाथ देवस्थान हे अहमदनगर पासून 17 किलोमीटर अंतरावर आहे आणि कालभैरवनाथ देवस्थान जे आहे ते देवस्थान हे एक जेवढ्या महाराष्ट्रामध्ये देवस्थान आहे त्यापेक्षा आगळं वेगळं काहीतरी करण्याच्या इच्छित असतं आणि खरोखरच एक दरवर्षी आम्ही या ठिकाणी आमरसाचा कार्यक्रम करतो। आमरस हा उन्हाळ्यामध्ये आणि सर्व भक्तांना भावणारा अशा प्रकारचा हा रस या ठिकाणी करतो। 15,000 भाविक या ठिकाणी भक्त या आमरसाचा आस्वाद घेतील लाभ घेतील यासाठी आम्ही 2500 म्हणजे 2,500 किलो आंबे या ठिकाणी नुसता स्पेशल केशर या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या केशर मध्ये 600 लिटर दूध टाकलेलं आहे आणि दूध आणि केशर असा रस या ठिकाणी बनवला गेलेला आहे। एकूण 9 पातेले आहेत। एका पातेल्यामध्ये 90 जवळजवळ किलो या ठिकाणी रस बसतो। अशा प्रकारचे 9 पातेले या ठिकाणी बनवले। भक्तांना एकदम भरपूर यथेच्छ अशा प्रकारचा रस खायला मिळेल या पद्धतीने आम्ही या ठिकाणचं नियोजन केलेलं आहे आणि 15,000 भाविक येतील या उद्देशाने दर रविवारी या ठिकाणी आमटी भाकरी या ठिकाणी असते। तर आज फक्त भाकरीवर जे आहे त्याऐवजी आपण चपाती ठेवलेली आहे कारण आमरसाबरोबर चपाती हवी आहे आणि या पद्धतीने चपातीचं नियोजन केलंय। आमटीचंही नियोजन आहे। त्याचबरोबर एक आणखी एखादा तिखट पदार्थ असावा म्हणून एक असे तिखट पकौडे म्हणजे पालक भजी या ठिकाणी बनवली गेलेली आहे आणि अशा प्रकारचा मेनू या ठिकाणी 12 वाजता बरोबर आरती या ठिकाणी केली। 12:15 आरती संपल्यानंतर 12:30 या ठिकाणी सुरुवात झाली। एकंदरीत जर आपण बघितलं तर काळभैरवनाथ देवस्थानच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर दर रविवारी वेगळे पण असते इथल्या महाप्रसादाचं। आज जर बघितलं तर आमरसाचं नियोजन जे आहे तर ते करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।